रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। कराड चिपळूण मार्गावरील कुंभारली घाटात रविवारी रात्री सुमारे 200 फूट खोल दरीत सफारी कार कोसळून भीषण अपघात झालाय। शोध मोहिमेनंतर मंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली। या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय। विश्वजित जगदीश खेडेकर आणि सुरेखा जगदीश खेडेकर दोघेही राहणार कुंभारली अशी मृतांची नावे आहेत। हे दोघेही कारने पुणे येथून गावी कुंभारलीकडे येत होते। रात्री 10च्या सुमारास कुंभारली घाटातील पोलीस चौकीपासून कार पुढे निघून गेली, मात्र एका अवघड वळणावर सुमारे 200 फूट खोल दरीत कार कोसळली। यावेळी आजूबाजूला कोणीही नव्हतं, त्यामुळे ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही। रविवारी उशिरापर्यंत ते दोघेही घरी पोहोचले नाहीत। खेडेकर कुटुंबीय सलग 2 दिवस विश्वजित आणि सुरेखा यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते, परंतु संपर्क झाला नाही। अखेर मंगळवारी खेडेकर कुटुंबियांनी दोघेजण बेपत्ता असल्याची पोलिसात खबर दिली। त्याप्रमाणे पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली। पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने कुंभारली घाटातील दरीत शोध घेतला असता काळ्या रंगाची सफारी गाडी दिसून आली। त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने पोहोचून पाहिले असता दोघेही मायलेक मृत अवस्थेत आढळून आले। खेडेकर यांच्या कारचा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही। या अपघाताची नोंद अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।